काही मी तुम्हाला बेसिक पार्ट सगळे लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं. मी काही प्रश्न विचारतो त्याचे तुम्ही मला उत्तर द्या. बरोबर आहे. चला, पहिले इक्वेशन घेतलं होतं नाईज व्हिटनी इक्वेशन. कोणासाठी होतं? बेट इक्वेशन. हिगूची अँडरसन हसलबर्ग इक्वेशन टीएल साठी होतं. स्टोक इक्वेशन नाईज व्हिटनी. आता मला विचारायचं कॅल्शियम ऑक्झालेट क्रिस्टल. बरोबर आहे. मायक्रोस्पिनॅडियमचं दुसरं नाव काय? एक्झाम्पल बेलेडोना. बरोबर आहे. प्रिझम व्हेरी गुड. ग्राफाइटचं दुसरं एक्झाम्पल स्टील आणि सिनेमा. शेवटचं कुठलं होतं? रोजेट होतं. एक्झाम्पल सेना आणि लोबारा. बरोबर आहे. आता टाइप ऑफ इपिडर्मिस म्हणजे काहीतरी लेयर बद्दल बोललो. स्ट्रेट वॉल्ड पॉलिगोनल बोललो. पहिले एक्झाम्पल आडवा सिंकोना सेना आणि कोका. बिडेड टाइपचं वेवी टाइप. बरोबर आहे. वेवी विथ स्ट्राइडेड क्युटिकल बेलाडोना. बरोबर आहे. पॅप्युलस म्हणलं सिंहा पायरेंद्रम आणि कोका. ठीक आहे. फक्त कोका म्हणलं तर फॅमिली कुठली? कोका कुठल्या अल्कलॉइड मध्ये येतं म्हणलं? प्रोपेन अल्कलॉइड. दुसरा कोकोआ कुठं? प्युरिन अल्कलॉइड. टेस्ट कुठली? क्लिअर ऑक्साइड. कलर कुठला? इर्गोटचा कलर ब्लू कलर. आठवतंय? हॅलोफॉर्मचं दुसरं नाव आयडोफॉर्म सांगितलं. कलर कुठला? येलो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे मी महत्वाचं आहे. पुन्हा समजा मी तुम्हाला विचारलं रोचे बायोरिएक्टर मध्ये टोटल रिव्हॉल्यूशन किती? फक्त रिव्हॉल्यूशन टाइम म्हणलं तर डिस्टन्स लक्षात येते. चलो, आता काही मी विचारतो टॅबलेट कोटिंग प्रोसेसेस मध्ये परफॉर्म कशासाठी करतो? चला, अक्षरा कोटा कॉर्पोरेटेड कोटिंग पॅन म्हणलं. आणखीन एक होतं लेटर कोटा. फिल्म कोटिंग ड्राय म्हणलं तर ड्राय इफिशियन्सी म्हणलं तर पेलिग्रिनी पान. ब्रुस्टर म्हणलं तर एअर सस्पेन्शन. बरोबर आहे. चला, टॅबलेट हार्डनेस सिस्टम आहे. कॉन्सेंट्रो प्लंजर. इरिविका बरोबर आहे. स्ट्रॉंग कॉव हायड्रोलिक प्रेशर. फायझर क्लिअर म्हणा. क्लिअर ड्राय म्हणा. कॉन्सेंट्रो बरोबर आहे. चलो, पीएच 100 102 300 302. बरोबर. स्टार्च यूएसपी मॉइश्चर कंटेंट 11 to 14. स्टार्च यूएसपी नंतरचं नेक्स्ट डायरेक्ट कॉम्प्रेसिबल्स. एक्झाम्पल मॉइश्चर कंटेंट फक्त 10%. हायड्रोलाइटचे एक्झाम्पल सेलोटॅब आणि मॉइश्चर कंटेंट 1 to 10. शेवटचं मॉडिफाइड मॉइश्चर कंटेंट 48%. बरोबर आहे. त्याच्यानंतर बायोवेट टेस्ट कोणासाठी होती? आणखी कोणासाठी होती? सांगितलं होतं ट्रिक देते ना तो आणि ती लक्षात ठेवा. पॉपकिन कोलिन मिलियन्स पॉलिस हिस्टिडीन काय होतो? हिस्टामाइन. हिस्टिडीन पासून ऑब्टेन करतो हिस्टामाइन. कुठली स्टेज? झांतोप्रोटिक टेस्ट आठवतंय? चलो, नॉन सेलेक्टिव्ह पीडी इनिबिटरचे एक्झाम्पल पीडी पापावरीन आणि क्लोफाइन. पीडी 1 इनिबिटर विका कुठून ऑब्टेन केला? वेन पोझिशन ऑब्टेन करतो. हां. पीडी 2 डर्माटोसिस. पीडी 3 एम्ब्रिनोन मिल्ड्रिनोन सिलोस्टेजोन होतं ना. पीडी 4 रोटावरीन रोलिप्राम रोफ्लोविलास. लक्षात ठेवा. आणि 5 म्हणलं तर सिलिनाबिन नडोलाबिन वार्डनाबिन. हे ट्रिक लक्षात दिलं. ट्रिक तिथं बघा. चलो, पुन्हा मला म्हणायचं काही ड्रग विचारतो आणि ह्या ड्रग मध्ये मला विचारायचं काय तुम्हाला की त्याचं मेकॅनिझम वगैरे कुठलं आहे. ठीक आहे. किंवा डिसीज विचारतो त्याच्यामध्ये डिसीज साठी ड्रग कुठला आहे. ठीक आहे. आर्सेनिसिझम सोडियम अल्कोहोल का अल्कोहोल तुमची इच्छा दोन्हीपैकी कुठल्या आहे? ॲडिसन म्हणलं तर अल्झायमर म्हणलं तर दोन्ही पाहिजे.
काम झालं पाहिजे म्हणलं होतं. ठीक आहे. अस्थमा अॅक्यूट सल्ब्युटामॉल ऍस्पिरिन मुळे आलं तर बर्ड फ्लूला काय देऊ ओसेंटिमाविर बरोबर आहे. ॲलोपेशिया मिनॉक्सिडिल अमेबियासिस मेट्रोनिडाझोल फ्लेकिनाइड कुठे देतात अरिथमिया. ठीक आहे. अरिथमिया म्हणजे ड्रग इंड्यूस्ड अरिथमिया मध्ये देतात. ब्रेन पाल्सी प्रेडिक्सिलॉन कसं दिला ओरल. ठीक आहे. बायपोलर मध्ये लिथियम बायकार्बोनेट बरोबर आहे का कार्बोनेट लिथियम कार्बोनेट. मी काही नाव घेतो त्याचे नाव सांगा. सोडियम क्लोराइड सॉल्ट सोडियम हायड्रॉक्साइड बेस सोडियम हायड्रॉक्साइड कॉस्टिक सोडा सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा बायकार्बोनेट बेकिंग सोडा कार्बोनेट सोडियम क्लोराइड सोडियम हायपोक्लोराइड बेकिंग सोल्यूशन बोरोन सोल्यूशन अल्युमिनियम ऍसिटेट सोल्यूशन. लक्षात ठेवा. आठवते वीक आयोडीन आयोडीन टिंचर. हा दुसरा एक आयोडीन कुठला होता आठवा. दुसरा आयोडीन ॲक्वेस आयोडीन आयोडीन युगॉल सोल्यूशन सोल्यूशन. लक्षात ठेवा. नाव विचारते. मॅग्नेशियम क्लोराइड जिप्सम सॉल्ट आठवते. मॅग्नेशियम सल्फेट आला तर जिप्सम जिप्सम आला तर कॅल्शियम सल्फेट. असं कसं सगळं मॅग्नेशियमच करायचं का. हा विचारांचं चुकू नका. चला आता पुढचं विचारायचं मला. मी काही नाव घेतो. एन्झाइम इंड्यूसर आहे का एन्झाइम सप्रेसर आहे ते नाव सांगा. अल्कोहोल आला तर इंड्यूसर आहे. हायड्रोकॉर्टिसोन सप्रेसर. इरिथ्रोमायसिन माओ इनहिबिटर टेस्टोस्टेरॉन कॉर्टिकोस्टेरॉइड ग्रेपफ्रूट ज्यूस कार्बामेजेपाइन इंड्यूसर. हां अल्कोहोल रिफॉर्मिसिन इंड्यूसर आहे. फेनिटॉइन बेसिक न्यूक्लियस फिनोबारियोटोन फेनिब्युटाझोन इंड्यूसर. बरोबर आहे. आता काय टायट्रेशन मध्ये मी विचारतो मला सांगा. ॲक्वेस टायट्रेशन मध्ये कुठले कुठले हे वापरतात इंडिकेटर फेनॉल ऑरेंज फेनॉल रेड फेनॉल टेनिक कॉंगोरेट. आठवते. नॉन ॲक्वेस मध्ये प्रिसिपिटेशन ई वरना ईओसी एफ वरना ईओसी आर आकिना मला कॉम्प्लेक्स जोमेट्रिक टायट्रेशन युरोक्साइड आणखी सोलोक्रोम ब्लॅक सोलोक्रोम डार्क ब्लू जाई नाव आठवते. सोलोक्रोम ब्लू हे नाव लक्षात ठेवले. आता खालचं तीन आले तर वरचं पाठ करायची गरज नव्हते. आता मी काही ग्राफ बद्दल बोलतो. पोटॅशियोमेट्री मध्ये काय कॉन्स्टंट आहे. पोटॅशियोमेट्री मध्ये पोटॅशियम कॉन्स्टंट आहे. एम्पिरोमेट्री मध्ये करंट कॉन्स्टंट आहे. कंडक्टिव्हिटी मध्ये कंडक्टन्स कॉन्स्टंट आहे. पोलॅरिग्राफी मध्ये प्युअर पोटेन्शियल कॉन्स्टंट. मला सांगा नस्ट इक्वेशन कुठे वापरलं पोटॅशियोमेट्री मध्ये नस्ट इक्वेशन वापरतो. इकोविच पोलॅरिग्राफी मध्ये वापरतो. बरोबर आहे. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड कुठे वापरतो पोलॅरिग्राफी. रोटेटिंग प्लॅटिनियम इलेक्ट्रोड करंट बघा करंट रोटेटिंग मला काय कंडक्टिव्हिटी मध्ये फक्त प्लॅटिनियम इलेक्ट्रोड. बाहेरच्या तारामध्ये काय प्लॅटिनियम. हा दिसते ते लक्षात ठेवा. घेतलं तुम्ही. रेजिस्टन्स युनिट काय 1 सेंटीमीटर पर सेंटीमीटर. मोठे केलं तर आठवते. स्पेसिफिक कंडक्टन्स युनिट के इक्विव्हॅलेंट कंडक्टन्स ए नसते. त्याच्यात ॲरो आहे. हा ए म्हणत नाही त्याला आणि ते म्हणतात चुकीचं. स्पेसिफिक कंडक्टन्स मध्ये काय मेजर करतो सोल्युशन मध्ये काय करतो आपण 1 सेंटीमीटर वरती चेक आउट करतो. काय करतो कंडक्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी जी आहे त्याला इन्व्हर्स मध्ये दाखवा. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि इक्विव्हॅलेंट मध्ये काय चेक करतो सोल्यूटला बघतो. 2 इलेक्ट्रोड प्लेस करतो. 1 सेंटीमीटर मध्ये आपण चेक आउट करतो त्याच्यावर. ठीक आहे. रिलेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. झेडर मेथड कोणासाठी वापरतो एस्टिमेशन साठी वापरतो. बरोबर आहे. चलो याच्यानंतर मी काही थेरीज बद्दल बोलतो.
वापरतो. H+ देणाऱ्या स्पीशीजला काय म्हणतात? ऍसिड. हा, H+ घेणाऱ्याला बेस. त्या थेरीचं नाव काय होतं? आरएनएस थेरी. आरएनएस ऍक्वेस मध्ये वापरतो का? ऍक्वेस मध्येच वापरतो. आरएनएस ऍक्वेस मध्ये वापरतो म्हणलं तर एक्झाम्पल काय कसं लक्षात ठेवणार? H+ देणाऱ्या स्पीशीजला म्हणणार तुम्ही ऍसिड. OH मायनस देणाऱ्याला काय म्हणणार? ही थेरी असते आरएनएस. इथं चुकू नका. दुसरी थेरी होती लॉरी ब्रॉन्स्टेडची. त्याच्यामध्ये काय करतो? H+ चं नाव असतं प्रोटॉन. जो प्रोटॉन डोनर आहे त्याला नाव ऍसिड. प्रोटॉन ऍक्सेप्टरला थेरीचं नाव लॉरी ब्रॉन्स्टेड किंवा ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी म्हणा. दुसरी थेरी लेविस थेरी. लेविस थेरी मध्ये इलेक्ट्रॉन पेअरला उलटा करा. इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर काय झाला? ऍसिड. इलेक्ट्रॉन बरोबर संपला विषय. ते थेरी आठवतात? ऍसिडिटी बेसिडिटी बद्दल काय बघितलं होतं? आठवायले? ऍसिडिटी बेसिडिटी मध्ये आपण रिलेशन सांगितलं. ऍसिडिक स्टॅंड डायरेक्टली कोणाला प्रोपोर्शनल आहे? Ke ला प्रोपोर्शनल आहे. Pe ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि pH ला इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. इन्व्हर्स प्रोपोर्शन. पण जर बेसिसिटी मध्ये बघितलं तर बेसिसिक स्ट्रेंथ जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द Kb, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द pH, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द Pk. ऍनिली मध्ये आपण चेकआउट केलं बेसिक स्ट्रेंथ वगैरे. इंडक्टिव्ह इफेक्ट ऑब्झर्विंग सिग्मा बॉन्ड. किती कार्बन पर्यंत लागतो? 4. हायड्रोजनचा इंडक्टिव्ह इफेक्ट कसं चालते? मग दुसरा कुठला घेतला आपण? फ्युजन. ऑब्झर्विंग कॉन्जुगेशन. हे डबल बॉन्ड पाय बॉन्ड मध्ये चेक करतो. ठीक आहे. तिसरा कुठला? इलेक्ट्रोमेरिक. ऑब्झर्विंग कार्बोनिल कंपाऊंड्स, ज्याच्यामध्ये काय होतं की रिएजंटच्या प्रेझेन्स मध्ये आपण रिएक्टिव्हिटी चेक करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघितलं? हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन कुठं लावतो? फ्री रॅडिकल अल्किन आणि कार्बोकॅटायन मध्ये लावतो. रिलेशन लक्षात आलं? एवढंच आपलं लेक्चर घेतले आणि मेडिकिमची पूर्ण रिव्हिजन झाली. आठवते मेडिकिम पूर्ण? कॅटेकोलामाइन आठवतंय? रिंगला किती असतील OH? लगत असतील का अल्टरनेट? लगत असतील त्या एक्झाम्पलचं नाव? ॲड्रेनालिन, नॉरॲड्रेनालिन, डोपामिन असे एक्झाम्पल. बरोबर आहे? टायरोसिन आहे का? टायरोसिन? टायरोसिन कॅटेकोलामाइन आहे का? माझा प्रश्न. फेनिल ॲलानाइन पाहिलं तर फक्त फेनिल आहे. टायरोसिन म्हणलं तर फक्त एक OH येतो. टायरोसिन हा फिनॉल डेरिव्हेटिव्ह. चुकवू नका. साल्ब्युटामॉल आहे का कॅटेकोलामाइन? नाही. तो त्याच्यासारखा दिसतो पण काहीतरी सबस्टिट्यूट. रेसॉर्स हे नाव लक्षात ठेवा. ॲसिटाइल कोलिन मध्ये कुठला गुण आहे? हिचं नाव आहे ईस्टर आहे. हे लक्षात ठेवा. न्यूक्लियस otherwise cyclothree to 1 octane. Propane plus tropic acid. होमोट्रोपिन मध्ये रिलेशन लक्षात राहतील. चला, हायोसिन माहिती आहे? हायोसिन कुठं वापरला? लाईट डिटेक्टर म्हणून वापरला. मोशन सिकनेस मध्ये वापरला. मॉर्निंग सिकनेसला काय वापरू? आलं. आता हायोसिन जो आहे त्याचा कुठला आयसोमर मोर ऍक्टिव्ह आहे? येस आयसोमर. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. या सगळ्या ज्या गोष्टी